तो एक देव करून घ्यावा. म्हणून देव मानायचे असतील तर काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक, आणि या दोन देवानं ज्यांना आपलं केले त्या देवापुढे वाकायचं. कोण्या देवापुढे वाकू नका, घराला कुपाटी लागन. विठाला विठोबा येतीचा असेल, महंताचा असेल, जप्याचा असेल, तप्याचा असेल, सिद्धाचा असेल, या लोकांच्या आधारावर आपण बोलायचं. हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे, मुनी प्रणीत आहे, वेद प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे, पुराण प्रणीत आहे. या लोकांच्या आधारावर आपण बोलायचं असते. मनचं नाही दळायचं. काय बी चूक असते ते चूक असो. किती पवित्र कुळ जटायूचं, की ज्याच्या पित्यानं जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा रथ हाकलाय. कामाची पावती किती गोड असेल बाबा, किती गोड पावती. किती मोठा माणूस असू द्या, रगिलकीनं काही दिवस थांबल. रगिलकीनं काही दिवस त्याच्या चरबटपणामुळं, त्याच्या नालायकपणामुळं काही गोष्टी थांबत्याल. MSBचे लोक मीटर तोडीत नाहीत का? बाळू महाराज म्हणून मला बिल भरावं लागते महिन्याला बरोबर. 3 दिवसानं उशिरा भरलं की 25-30 रुपये त्याचं याच, जरी महाराज असेल तरी. कधी सूर्याचं बिल आले? मग आपल्याला जरा जरा असावं का नाही सकाळी तिकडे तोंड करून पाय पडायला. आंघोळ असू नसू असू दे, सकाळी दिसल्याबरोबर असा हात जोडायचा. दिसल्याबरोबर इतकं तरी माणसानं लाजलं पाहिजे. नसली लय मोठी तर थोडीशी तरी असली पाहिजे. मी साखर म्हणालो चहाला. काय हरकत आहे नामदेव बाबा त्याला नमस्कार करायला? घेतलं आपल्याकडून त्यानं बिल कधी? कधीच नाही, कधीच नाही. पण एक सांगू का राजू, यम धर्माच्या न्याय सिद्धांतामध्ये एक वाक्य आलंय, तसे 6 श्लोक आहेत. प्रत्यक्ष सूर्यनारायणानं आपली जॉब दिलाय, वचन दिले, मी जगाला प्रकाश देण्याची ताकद माझ्यात आहे, पण अरुण नसेल तर माझा रथ कोणाला हाकता येत नाही. इतकं सारथ्य अरुणाचं मोठे महाराज. म्हणून वारकरी संप्रदायाने अरुणाची दखल घेतली. उठा अरुणोदय प्रकाश झाला. उठा अरुणोदय. काय ताकद आहे महाराज. त्या शूरवीर अरुणाचा पुत्र आहे जटायू पुत्र. काका किती मोठा होता सांगू त्याचा चुलता? ते पती खेळत नव्हता. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बापरे 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 बापरे. जटायूचा काका म्हणजे पंढरपुरातल्या मालकाला पाठी घेऊन फिरायचा. त्याचं नाव आहे गरुड. दुसरं एक सांगू का तुम्हाला? दुसरं सांगू का? पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घ्यायचं असेल तर जटायूच्या काकापाशी कान धरून नाचावं लागते. कान धरून या. हो, जटायूच्या काका पुढे नाचावं लागतंय. त्याला आलिंगन द्यावं लागतंय. आणि मग जटायूचा काका सांगतो, मालक हे जरा हिशोबात आहे, घ्या जवळ. क्या बात. मोठ्या लोकांना जसा पिया असतो नामदेव बाबा, तसा गरुड हा विटेवरच्या मालकाचा पिये. त्यानं आरक्षित केल्याशिवाय एकाही व्यक्तीला पंढरपुरातला मालक स्वीकारित नाही. आणि हा काका अरुण याचा आहे जटायूचा काका. कुळ किती मोठे हो. अशा कुळातले वाईट कसे होतील? कसा वाईट मार्गाला जाईल? पक्षाच्या कुळात असताना लक्षात घेतलं महाराज, भगव्या कपड्यावाल्याला स्त्रीचा संबंध नाही. आणि जरी इथून तिकडं सोडित असन तर रडती काऊन? हुशार होतं ते पाखरू, हुशार होत. ते का कावळा थोडाच होता दुसऱ्याचे ढोपर खाजिनार. कावळे ढोपरा कंकर तितिरा, कावळे ढोपरा कंकर तितिरा. पुढचं कशाला म्हणायचं? ते वेगळं, ते राजहंस कावळ्यासारखा असेल का तो? वा जटायू झडपच घेतली. पण ते जरा जास्त हुशार होतो, लय हुशार होतं. सगळ्यांना ज्ञात आहे कसं युद्ध झालं. पंख तोडल्या गेली, खाली पडला जटायू. कर्ज सांगतोय, कर्ज 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 सांगतोय कर्ज. आणि पुन्हा सांगतोय का नाचतोय. या दोन्ही गोष्टी या चरित्रातून ऐकत राहा. खाली पडला. जाताना पंढरपुरातल्या मालकिनीनं, रामप्रभू पंढरपुरातलेच मालक आहेत, भगवान विष्णू परमात्मा आहे, फक्त मागच्या अवतारातले आहेत. 28 युगापैकी एका युगातला अवतार. कोण्या युगातला अवतार? राम अवतार. तुम्ही कसं सांगू? किती कीर्तनकार मातीत घातल्यावर तुम्ही सुधरताना मला गोळी घाला एखादी. कोण्या युगातला राम अवतार? तसे अंदाजे पंजे ना का. जाऊ द्या, असू द्या, मी थोडं गुत्त घेतलं. तुम्हाला कारण सांगू का? तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील.
तुम्ही इतके हुशार झाले पाहिजे, इतके हुशार झाले पाहिजे की तुमच्यासारखे श्रोते बसल्यावर आमच्या कीर्तन करायचे कष्ट घामानं ओले झाले पाहिजे, घामानं. काय बोलावं पुढच्याला, अशी विद्वत्ता श्रोत्याकडे पाहिजे. आणि मग तुम्ही असेच बसले यालाची बेलाला, शिमग्याच्या तेलाला. मग आमचे लोक म्हणते बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडे घसरून मेले, उलता नाही वाचाच का. असं काही बी कसं मला का नाही. त्याच्यामुळे तुम्ही हुशार पाहिजे, लगेच तपासायचं. हे हुशार आहे. मग अशी सांगत होते एक वाक्य मला, तुमच्या देखतच सांगत होतो, हुशार आहे, हुशार आहे. हो, असे जर तुम्ही हुशार झाले ना, आमचे लोक नीट कीर्तन करतील, नीट 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 नीट. चला, वरी बसलेल्या मालकिनीने सांगितलं, बाळा मी ज्याचं स्मरण करते त्याचं स्मरण अंतकरणात कर. जटायूला पाखराला भजन कसं करता येईल, पण अंतकरण तर आहे ना बाबा. त्या अंतकरणाने राम नाम घेतलं. हे राम हे राम हे राम हे राम. धावत आला जगाचा बाप, पाहिलं त्याच्याकडं. कोण? जटायू. खाली बसला जगाचा मालक, खाली बसला, खाली बसला. नयोग्याच्या ध्याना, नाना साधनाच्या केल्या खटापटा. जपी तपी योगी सिद्ध नखाच्या चुंबडी वळल्यात. जटा 40-40 फूट लांबल्यात. 200-200 शिष्य जटा धरायला आहेत. अजून पंढरपुरातला स्वप्नात नाही. आणि तो जटायूच्या जवळ गेला, एका पाखराच्या जवळ गेला. महाराज काय केलं, पहिल्यानं दर्भ काढून आणला, ठेवलं तिथं. ती दर्भाची पेंडी. लक्षात आलं तर काय होणार आहे. उचललं, डोकं मांडीवर घेतलं आणि तोंड पुसलं जटायूचं. त्याच्याच रक्तानं मातुडं, कचरा काडी, कचरा पाला पाचला लागला होता. आणि देवानं तोंड पुसलं. कशानं पुसलं असेल प्रभू रामचंद्रानं तोंड? उपरनं होतं का त्याला? धोतर होतं का रामचंद्राच्या अंगावर? वलकल्ले होती. मग वलकल्ल्यानं कसं पुसता येईल? पण रामप्रभू व्रतस्थ होते. व्रतस्थ माणसं दाढी करत नसतात, कटिंग करत नसतात. जटा वाढलेल्या होत्या. सोडिल्या भ्रुकुटी जटा, जटा मोकळ्या केल्या. आणि नामदेव बाबा जटेनं जटायू पुसला. जटेनं जटायूचं तोंड पुसलं. काय नशिबान असेल होतं जटायू. कर्ज सांगतोय, हा कर्ज 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 सांगतोय. दोन्ही गोष्टी ऐका, दोन्हीचा सिद्धांत देतो तुम्हाला याच्यात. जटेनं जटायूचं तोंड पुसलंय आणि मांडीवर डोकं घेतलं. हलवलं. सांग रे, कोण केली तुझी ही परिस्थिती? हे हाल तुझे कोण केले बाळा? जगाचा बाप आहे, याला बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा याच्याकडे पाहत राहावा. पाहिली या वेध लावी बैशे जीवी जडवली. काय देव असेल होतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. अगणित लावण्य तेज पुंजाळती, किंवा रत्न किळ फाकती प्रभा. कानडावो विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावे यलावे. त्यानं विचार केला, जप्या तप्यांच्या सिद्धाच्या स्वप्नात न येणाऱ्या जगाचा बाप किडे खाणाऱ्या पाखराला भेटलाय. कशाला बोलण्यात टाइम घालायचा, त्याच्याकडे पाहत पाहत मरायचा आणि प्राण सोडा. दर्भाची पेंडी आणली, दर्भ खाली आथरीला आणि दर्भावर जगाचा बाप टाकला. जगाच्या बापाने दर्भावर जटायू टाकला. जगाच्या बापाने, विश्वाचा बाप आहे, विटेवरचा मालक. जटायू दर्भाच्या अंथरुणावर टाकला. लाकडं स्वतः जमा केले, लाकडं स्वतः जमा केले. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर सांगायचे, ब्रह्मांडाच्या मालकानं जटायूचा अंत्यविधी केला. ब्रह्मांडाच्या मालकाने, वैकुंठवासी माधव. पुरावा हे गाफील लोकांचा द्यायचा नाही. ज्यांनी परमार्थामध्ये अविरत सेवा केली विटेवरच्या मालकाची, जे परमार्थातले आधारवीर आहेत, त्या लोकांचा पुरावा द्यायचा. ज्यांनी अख्खं जीवन परमार्थात गासले, लोक ती पुरावा मानित असतात, बाकीच्यांचं नसतात मानित पुरावा. पप्याची माय ऐकायची नाही तर लोक कसे ऐकते? आहे की नाही? लोक कशा पुरावा ऐकते? मोठ्यांचा पुरावा असतो. मग काय झालं? लाकडं जमा केली, त्या लाकडावर दर्भ टाकला. दर्भावर जटायूचं प्रेत टाकलं आणि जटायूच्या प्रेतावर पुन्हा दर्भ टाकलं आणि मग लाकडं टाकली.
पाणी कोणी पाजलं माहिती? जगाच्या मालकाने. अंगुष्टायो जलवोघ सर्वस्थिता यत् पवित्रो जायतेन प्रेत संस्कारेण स्ततवचम यत पुनितो सर्वस्थितो भडाग्नी तत्तल्कपेन अद्यानाम जलवोघाति जायते. भडाग्नी नावाचा अग्नी द्यायच्या अगोदर पाणी पाजतात, ते अंगठ्यानं पाणी पाजलं, स्वतः भडाग्नी दिला. आणि एका पुराणाचा सिद्धांत आहे, रामायणात नसेल तरी नसू द्या, पण एका पुराणाचा सिद्धांत आहे, प्रभू रामचंद्रांनी जटायूसाठी तर्पणविधी केला. तर्पणविधी केला. उच्च कुळातलं लेकरू आहे, उच्च कुळातलं लेकरू आहे. जटा पिता विश्वाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाचं सारथ्य करतोय. याचा तर्पणविधी जगाच्या मालकानं 3 दिवस तोंड करून, दक्षिणेकडे तोंड करून 3 दिवस तर्पणविधी केला. काय पात्रता असेल महाराजा लोकांची, काय योग्यता असेल. दोन्ही सांगतो, कर्ज कोणतं, नाचणं कोणतं. विश्वाच्या मालकीनीवर आलेलं आबरूचं संकट, विश्वाच्या मालकीनीवर आलेलं महाराज आबरूवरचं संकट तात्यासोबत असतात ते हरिभाऊ महाराज. हरिभाऊ महाराज हो. चांगल्या भट्टीत भाजलेलं सोनं जरा विशेषच असतं. हो, चांगल्यांसोबत राहायचं, निष्ठावंत लोकांच्या सोबत राहिलं की राजे हो, आपण संसारात गेलो तरी आपला संसार सुखाचा होत असतो. पण चांगल्या लोकांसोबत राहायचं. ते वारकरी लोक आहेत. मी 27 वर्षापासून मला भूषण नाही सांगायचं, पण मला आनंद एक वाटतो, हे एवढी वयस्कर माणसं वारीत चालतात. तात्या वारीत चालतात, गुले बाबा वारीत चालतात. 75 वर्ष वय होऊन गेले त्यांचं, तरी ते सोहळ्यामध्ये पायी चालतात. ती लोक पायी चालतात. यावर्षी थोडासा काजार झालता. मागच्या वर्षी तात्यांसोबत मी आणि बोखारे महाराज चालत होतो. त्यांना दम लागत होता, तरी ओळी चालूच होत्या मालिकेच्या. मी मनातली मनात विचार केला, बाळ्या तू कालचं काटतोयस. 75 वलांनी तात्यानं, 75 गुलेबाबांनी, तरीही पायी चालतात माणसं. किती मोठी माणसं आहे ती. अशा लोकांचं नुसतं दर्शन जरी झालं तरी पंढरपुरातल्या मालकांचं दर्शन झाल्यासारखं होतं. चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहायचं, चांगल्यांचं ऐक जा, देव तुमचं चांगलं करेल. ऐक जा मोठ्यांचं, ऐक जा. मोठ्यांना कधी बी मोठंच म्हणलं पाहिजे. गणेश भाऊ आपल्यासारख्यांनी वयस्कर लोकांना मोठं मानायचं, कारण आपल्या अगोदर हे परमार्थात आहेत. यांनी इथपर्यंत परमार्थ आणून टाकलाय, म्हणून आपल्याला कीर्तन करायचा योग आलाय. म्हणून मोठ्यांचा आदर केला पाहिजे, कधी पण मोठ्यांचा आदर केला पाहिजे, कधी पण मोठ्या लोकांचा आदर केला पाहिजे. मग अशी आलेली महंत आदरणीय जनार्दन बाबा, मोठी माणसं आहे ती, मोठी माणसं आहेत. अशा लोकांचा आदर करत जावा. जगाच्या मालकीनीवर आलेलं आबरूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिली. हो, आहुती यज्ञात सांगते. ब्रह्माय प्रसिद्ध स्वाहा, रुक्मिणी पांडुरंगाय स्वाहा, उमा महेश्वराय स्वाहा, ब्रह्मा सावित्री हे स्वाहा, शचीपतये स्वाहा, सिद्धिविनायकाय स्वाहा, गणपतये स्वाहा, वज्रेश्वरी स्वाहा, कामेश्वरी स्वाहा, प्रियसित स्वाहा, विमलाय स्वाहा. प्रत्येक देवतेच्या नावानं स्वाहाकार टाकत असतात यज्ञात. यज्ञात यानं कोणती आहुती दिली माहिती का? प्राणाची आहुती दिली, प्राणाची. जगाच्या मालकीनीला अब्रूच्या संकटातून वाचवण्यासाठी जटायूने स्वतःचा प्राण दिला. याचं कर्ज पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर आहे. तो संती केला ऋणी इतकं. आता मनोनी नाचे मागे मागे याचा सिद्धांत थोडासा पुढे ऐका. 3 सख्खे भाऊ नामदेव बाबा, सख्खे 3 भाऊ, दोघायला एक मुलगा, एकाला काय नाही. 3 सख्खे भाऊ, दोघायला एक मुलगा, एकाला काहीच नाही. केसभट महाराज काहीच नाही एकाला. तुमचं मग नाव घेतलं म्हणून लक्षात आलं. एकाला काहीच नाही. ज्याला काहीच नाही तो एके दिवशी जात राहिला, म्हणजे मृत्यू पावला. भिंतीला त्याचं प्रेत टेकलं, कपाळाला रुपया लावला. इष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी भरा 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 पक्षाच्या थव्यासारखी जमा झाली. त्याची धर्मपत्ती बाजूला बसलेली होती. पदर तोंडाला लावला आणि उपसाबोक्ष रडू लागली. आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीच्या बाबतीत ज्या माऊलीचे मालक अगोदर जातात तिचे 14 सन्मान हरण केले जातात. ज्या स्त्रीचे मालक अगोदर जातात ना, त्या माऊलीवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. तिचे 14 सन्मान जातात. 14. त्याच्यातला पहिला सन्मान आहे नामदेव बाबा. नवऱ्याचं प्रेत चौकटीच्या बाहेर काढलं की एक भावकीतली विधवा स्त्री स्वतःच्या पदरानं तिचं कपाळ पुसून टाकती. एक सन्मान मातीत. नवरा चौकटीच्या बाहेर काढला की पहिला सन्मान तिचा मातीत जातो.
इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे ज्या वेळेला त्याला भरागडी देऊन गावात येतात त्या दिवशी ते दारात लिंबाचा आणि हराळीचा डाखडा आणायच्या आधी तिच्या गळ्यातली गळसरी आणि पायातले जुडवे हे 2 सन्मान काढून घेतले जातात. 3 सन्मान सांगितले तुम्हाला, बाकीचे बघा घरी गेल्यावर. काय दुःख असेल त्या माऊलीला, पतीचं प्रेत आहे. सगळी माणसं जमा झाली. भावकीच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने विचारलं, आंघोळी करता प्रेत बाहेर काढा. मनोनी नाचे मागे मागे सांगतोय, रुंत तुम्हाला सांगितलं. जगाच्या मालकीनीवर आलेलं अब्रूचं संकट दूर करण्यासाठी प्राणाची आहुती दिली. सामान्य कर्ज आहे काय? कोण कोणासाठी मरायले महाराज? कोण जीव द्यायले कोणासाठी? स्वतःच्या प्राणाची आहुती. हे विटेवरच्या मालकावर कर्ज आहे. ऐका पुढचं. गावातल्या व्यक्तीने विचारलं, पाहुणे सगळी जमलीत, हे प्रेत मातीला का काढत नाही? गावातली एक बाई बाहेर आली, तिनं सांगितलं, जे मृत्यू पावलाय त्याला मुलगा नाही, त्याच्या भावाला, दोन्ही भावाला 1-1 मुलगा आहे. पाणी कोण पाजायचं? जमीन 40 एकर होती. जमीन 40 एकर. जो मेलाय त्याला. गावातला हुशार माणूस होता, मोठं गाव होतं. 100 रुपयाचा बॉन्ड आणला. जिचे 14 मान, जिचे 14 सन्मान 2 तासाच्या आत संपणार आहेत. त्या बाईला नवऱ्याचं प्रेत भिंतीला असताना बॉन्डवर अंगठा द्यावा लागला आणि अंगठ्याच्या वरी लिहिलं, जो कोणी पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन देण्यात येईल. दोन्ही चुलत्याच्या पोराने बनेली फाड्या. दृष्टांत कळाला. दोघेही पाणी पाजायला तयार झाले. इतकी हरामखोर अवलाद माणसाची. महाराज, चुलता बाप होऊ शकत नाही, पण बापाचा आधार देऊ शकतो, इतकं मात्र खरं आहे. बापाचा आधार देऊ शकतोय, आधार देऊ शकतो चुलता, बापाचा आधार देऊ शकतोय. इतकी ताकद असते चुलत्यात, सामान्य ताकद येते. बापाच्या सख्या भावाला प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पाणी पाजत नाही, ही माणसांची जात आहे. पण हे माणसं किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोण्या दिवशी मारायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्याने एका पाखराला पाणी पाजलंय, हे नाचणं नाही तर काय? हा, त्याच्यासाठी तर्पणविधी करणं काय? म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.